हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 30 पाहणार आहोत। मुलांनो, उदाहरण संग्रह 30 मध्ये एकच प्रश्न दिलेला आहे, तोही खूपच सोपा आहे। तर फक्त काही मिनिटातच आपलं हे उदाहरण संग्रह सोडवून होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील, बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा। म्हणजेच तुम्हाला वर्तुळावरील इथे बिंदू दिलेले आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत। यावरील अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील आणि वर्तुळावरील बिंदू हे वेगवेगळे करून लिहायचे आहेत। तर अंतर्भागातील बिंदू म्हणजे वर्तुळाच्या मधले जे बिंदू असतात ते, आणि ते कोणते कोणते आहेत तर Y, R, T, X। तर बिंदू Y, बिंदू T, बिंदू R, बिंदू X। तर अंतर्भागातील बिंदू हे 4 आहेत, Y, T, R, X। बाह्य भागातील बिंदू, बाह्य भागातील म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील, तर W, M, Z। तुम्ही म्हणाल N आणि P हेही बाह्य भागातील आहेत, तर नाही, हे बिंदू वर्तुळाच्या रेषेवर आहेत, म्हणजे हे वर्तुळावरील बिंदू आहेत। तर बाह्य भागातील कोणते W, M, Z। बिंदू W, बिंदू Z, बिंदू M झालं। आणि वर्तुळावरील बिंदू N, P। वर्तुळावरील म्हणजे या वर्तुळाच्या रेषेवर आलेली, नाही बाहेर बी नाहीत ना मध्ये बी नाहीत। तर बिंदू P आणि बिंदू N झालं। उदाहरण संग्रह 30 ही आपला पूर्ण सोडवून झालेला आहे। तर मुलांनो, अशीच पूर्ण तुमच्या गणितातील सर्व उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।